नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळखेडा गावात मागील 20 दिवसांपासून हैदोस घातलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आलंय. नेमका हा बिबट्या ठार कसा झाला याचीच ही संपूर्ण इनसाइड स्टोरी. शिरूर तालुक्यातील पिंपळखेडा व परिसरामध्ये या बिबट्याने अक्षरशः हैदोस घातला होता. 12 ऑक्टोबर 2025 रोजी या बिबट्याने शिवण्या शैलेश बोंबे या 5 वर्षीय चिमुकलीवर, तर 22 ऑक्टोबर रोजी भागुबाई रंगनाथ जाधव या 82 वर्षीय वृद्ध महिलेबरोबरच रोहन विलास बोंबे या 13 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर जन आक्रोश पाहायला मिळाला. जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ 12 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या दरम्यान वेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखून, तर 3 नोव्हेंबर 2025 रोजी मनसर मधील पुणे नाशिक महामार्ग रोखून नागरिकांनी आंदोलन केलं होतं. दरम्यान या घटनेनंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि अखेर मंगळवारी मध्यरात्री 11:30च्या सुमारास हा बिबट्या ठार करण्यात वन विभागाला यश आलं. बिबट्या आहेत आणि वन विभागाकडे कर्मचारी संख्या सुद्धा कमी आहे. त्यामुळे संरक्षण नाहीये. आता काय की जे आमच्याकडे 11.25 कोटीची मागणी केली आहे त्याच्यामध्ये जवळपास 150 मनुष्यबळासाठी सुद्धा त्यांनी याच्यामध्ये मागणी केली आणि ते सुद्धा आम्ही मंजूर करून दिलेली हे गोष्टी आहे. आणि दुसरी गोष्टी आज आम्ही मीटिंगमध्ये सुद्धा रिक्वेस्ट केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे जे वन विभागाचे काही लोक आहे त्यांना काही दिवसासाठी यांना पकडण्यासाठी काही लोकांना इकडे जर शिफ्ट केले तर इकडचं जे मनुष्यबळ आहे त्याला अजून शक्ती मिळेल. प्लस आपला जसं पुण्याचा जे फॉरेस्ट आहे ते वेगळं आहे तर त्याचेही काही लोक आम्ही या भागामध्ये शिफ्ट करतो आणि मनुष्यबळ असो किंवा इन्स्ट्रुमेंट असो, इक्विपमेंट असो, पिंजरा असो, गाड्या असो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, गन असो, कुठल्याही गोष्टीची कमतरता शासन आता कमी पडून देणार नाही. सर, तुम्ही आता पहिल्या रस्त्यावरून येताना रस्ते अतिशय खराब आहेत. जुने मनुष्यबळ आहे त्याचे अजून जे रेस्क्यू टीम मध्ये लोक आहेत त्यांचे 7-7, 8-8 महिने पगार नाही, अशी परिस्थिती आहे जुन्या लोकांचीच. तर नवीन मनुष्यबळ कुठनं भरणार? नाही, नवीन मनुष्यबळ नाही भरायचे, आपल्याला त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घ्यायचे आणि त्यासाठी लोकांचे पगार नाही येत. हा, त्याच्याबद्दल सुद्धा आज आम्ही मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला मागणी केली होती त्या सर्वांची मागणी आम्ही पूर्ण केलेली आहे. अजूनही जर कमी पडला तुम्हाला शासनाची आजची मीटिंग झाली त्याच्यामध्ये सांगतो की निधीचा कुठल्याही प्रकारचा ते मनुष्यबळासाठी असो कोणासाठी असो निधीचा अभाव याच्या पुढे कुठल्याही प्रकारचा शिवपाणी रस्ते होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वेटीस धरलं जातं, म्हणजे पुरावे मागितले जातात, पैसे मागितले जात आहेत. सगळ्या गोष्टी आंदोलनाच्या वेळेस नागरिकांनी एक गोष्ट आम्ही आपला उद्देश आहे कारण काय आहे की संख्या किती आहे ते 1500 आहे 2000 आहे ते आपल्याला माहिती नाही. आज मी या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याशी बोलतोय, आधी मी जेव्हा आलो होतो तेव्हा पण बोलत होतो, प्रत्येक शेतकरी एक शेतकरी असा भेटला नाही त्याने सांगितलं नाही की मी बिबट्या बघितला नाही. म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बिबट्या बघितला आहे. तर आपला संख्या देऊन चालणार नाही. आपला टार्गेट असा आहे की जे साहित्य आपण दिलेलं आहे त्या सर्व साहित्याचा वापर करून जेवढे आपल्याला पकडायचे ते सर्व पाठवायचे. मोठी संख्या आहे, 56 जणांचे बळी गेलेले आहेत सर. आज शिवारात घरं आहेत, मुलं शाळेत जात आहेत, या मुलांना बिबट्या टार्गेट करतोय. प्रशासनाची जबाबदारी आहे, हे जे उपाय आहेत हे दीर्घकाळात होणार आहे. मात्र आता तात्पुरते संरक्षण काय या मुलांना, हे जे आपण म्हणतो ना की दीर्घकाल जे नसबंदीच्या जे उपाययोजना आहे ते दीर्घकालाची आहे, पण जे शिफ्ट करण्याची जी कारवाई आहे ते दीर्घकालाची नाही, ते आपल्याला तातडीने करायची. पण तो केंद्राकडे प्रस्ताव पाठवला त्याला आपल्याला शिफ्ट करण्यासाठी जे नसबंदीचा नाही वंतारामध्ये शिफ्ट करण्याचा जे आहे ना ते ब्युरोक्रेटिक डिसिजन असतो. त्याची काही परमिशन आम्हाला ऑलरेडी आज मिळालेली आहे आणि काही परमिशन तिथे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते महाराष्ट्राचेच आहे. तर ते आपल्याला जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा मान्यता मिळून जातील. कारण या गोष्टीचा जे सिरियसनेस आहे त्याचा केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे आणि सेन्सिटिव्हिटी बघताना कोणता पाऊल उचलला पाहिजे ते शासनाला सर्व जाणीव असते आणि प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह प्रमाणे विचार केला जातो. त्याच पद्धतीने जे तुमचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह विचार केला जातो आहे. आणि हा सेन्सिटिव्ह विषय आहे. आमचा आत्ताचा उद्देश हा नाही आहे की कोणाच्यावर कारवाई करायची. आमचा उद्देश आहे की या संकटापासून कसं बाहेर पडायचे त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आमचा संपूर्ण लक्ष आता त्याच गोष्टीवर. घटनास्थळापासून 400 ते 500 मीटर अंतरावरच बिबट्या दिसला. बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला नाही. चवताळलेल्या बिबट्याने प्रतिहल्ला सुरू करताच शार्प शूटरने गोळी झाडून त्याला जागीच ठार केलं. प्राथमिक तपासानुसार ठार झालेला बिबट्या अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाचा
नर बिबट्या होता, अशी माहिती आता समोर आली. मागील 5 वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला होता पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून. 2021 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकही जणाचा मृत्यू झाला नाही, तर 6 जण जखमी झाले होते. तर 1626 इतकी जनावरं बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली. 2022 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 1 जणाचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. तर 2317 जनावरं मृत्युमुखी पडलेली होती. 2023 मध्ये 5 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झालेले होते. तर 3131 जनावरं मृत्युमुखी पडली होती. 2024 मध्ये 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले होते. तर 3156 जनावरं मृत्युमुखी पडलेली होती. 2025 मध्ये 5 वर्षातील सर्वाधिक म्हणजेच 13 मृत्यू तर 13 जण जखमी झाले होते. तर 4417 जनावरं मृत्युमुखी पडली होती. दरम्यान बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी आता राज्य सरकारही ऍक्शन मोडवर आलं असून बिबट्यांच्या नसबंदीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्र्यांना भेटणार असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. मुळात आता बिबट्यांचे हल्ले रोखण्यात राज्य सरकार नेमकं काय उपाययोजना करतं आणि त्याचबरोबर हल्ले रोखण्यात राज्य सरकार यशस्वी होतं का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.